नमस्कार. आषाढ महिना सुरू आहे आणि बऱ्याच घरांमधून असे खमंग खुसखुशीत असे मस्त असे वास येत असतील, कारण आषाढ तळायचं आहे ना. आषाढ महिन्यामध्ये महाराष्ट्राची ही परंपरा आहे की प्रत्येक घरात आषाढ महिन्यात आकाड किंवा आषाढ तळला जातो. तिखट पुऱ्या, गोड पुऱ्या किंवा कापण्या, गोडाच्या कापण्या, गुळाच्या कापण्या अशा पद्धतीने असा हा आषाढ तळला जातो. आपण याआधी तिखट पुरी आणि गोड कापण्या यांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्यावर जाऊन तुम्ही पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओत आपण खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या गूळ घालून केलेल्या खुसखुशीत पुऱ्यांची रेसिपी करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. पटकन आपण या खुसखुशीत अशा गोड पुऱ्यांची रेसिपी पाहूयात. या गोड खुसखुशीत पुऱ्या करण्यासाठी आपण इथे एका भांड्यामध्ये 1 कप चिरून घेतलेला गूळ घालणार आहोत. 1 कप गुळाला आपण इथे आता पाऊण कप पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर जास्त गोड कापण्या हव्या असतील तर पाऊण कप पाणी घाला आणि जर तुम्हाला मध्यम गोड हवा असतील तर 1 कप म्हणजे 1 कप गुळाला 1 कप पाणी असं प्रमाण घ्या. इथे मी पाऊण कप पाणी घातलेलं आहे. आता गॅसची फ्लेम चालू करते आणि मोठ्या फ्लेमवर आपण हा जो गूळ आहे तो या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. इतपतच आपल्याला हा पाण्याचं मिश्रण गरम करायचं आहे. अगदी 5 मिनिटात गूळ पूर्णपणे विरघळला आहे, तुम्ही पाहू शकताय. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि हे मिश्रण थंड करून घेऊयात. गुळाचं पाणी थंड होईपर्यंत इथे आपण पिठाची तयारी करू. इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ज्या कपाने आपण गूळ घेतला होता तोच कप मी इथे वापरलेला आहे. तुम्ही याऐवजी एखादी पसरट वाटीही यात वापरू शकता. आता इथे मी 2 मोठे चमचे बारीक रवा याच्यात घालत आहे. बारीक रव्यामुळे याला खुसखुशीतपणा येईल यासाठी. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही या ठिकाणी जाड रवा मिक्सरमध्ये काढून ही वापरू शकता. इथे मी चवीपुरतं चिमूटभर मीठ घातले. आपल्या आषाढ स्पेशल गोडाच्या पुऱ्या एकदम टम्म फुगण्यासाठी आणि खुसखुशीत होण्यासाठी याच्यामध्ये आपण तुपाचं मोहन घालत आहे. इथे मी पाव कप तूप घेतलेलं आहे आणि आता हे तूप आपण कडकडीत गरम करून घ्यायचे आणि यानंतर आपण याच्यात ते मोहन म्हणून घालणार आहोत. तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता. इथे तूप कडकडीत गरम करून आपण आता या पिठामध्ये घालतोय. तूप गरम असल्यामुळे प्रथम आपण चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करूयात. थोडंसं थंड झालं, हाताला सोसवेल इतकं थंड झालं की आपण हाताने तूप पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं चोळायचं आहे. ही प्रोसेस 5 मिनिटापर्यंत तरी करा, म्हणजे आपल्या पुऱ्या खुसखुशीत होतील. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित हे तूप आपल्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पुऱ्या बरेच दिवस खुसखुशीत आणि टम्म राहतील. ही प्रोसेस करणं फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे न विसरता 5 ते 7 मिनिट हे छानपैकी असं मळून घ्या. पिठाची अशी व्यवस्थित मूठ तयार व्हायला लागली की लक्षात घ्यायचं की आपलं हे जे मोहन आहे तूप सर्व पिठाला व्यवस्थित लागलं आहे आणि पुऱ्या खुसखुशीत होणार आहेत. आपलं गुळाचं पाणी थंड झालं आहे. आता आपण याच्यामध्ये हे गाळून घालणार आहोत, जेणेकरून याच्यात काही कचरा आखडे असतील ते बाजूला होतील यासाठी. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित हे गाळून घेऊयात. हे पहा, तुम्ही पाहू शकता गाळणीमध्ये थोडासा कचरा आलेला आहे, यासाठी आपण हे गाळून घेतलेलं आहे. पहा, आता आपण व्यवस्थित हे मळून घेऊयात. पीठ मळताना माझ्या लक्षात येते की पिठाचं प्रमाण कमी झालं आहे आणि आपलं गुळाचं पाणी जास्त आहे. यासाठीच मी थोडंच पीठ आधी घेतलं होतं. हे प्रमाण लक्षात येण्यासाठी 2 कप आपण आधी पीठ घेतलं होतं. आता मी अर्धा कप अजून पीठ घेतलेलं आहे. जसं लागेल तसं आपण याच्यात ते थोडं थोडं घालून मळून घ्यायचं आहे. आपण रोजच्या पोळीला जसं कणिक मळतो त्याच पद्धतीने आपण हे कणिक मळून घ्यायचं आहे. हे पहा, इथे आपलं कणिक मळून झालं आहे. अगदी रोजच्या पिठा इतकंच आपण ह्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आता मी याला तुपाचा हात लावून व्यवस्थित परत एकदा मळून घेते आणि आपण आता हे झाकून ठेवूयात. 10 ते 15 मिनटं आपण हे पीठ झाकून ठेवू, जेणेकरून यामध्ये जो रवा आहे तो छानपैकी भिजेल आणि पुऱ्या खुसखुशीत होतील. 15 मिनिटानंतर पाहूयात, आपलं पीठ हे छान मुरलं आहे, रवाही छान भिजला आहे. परत एकदा व्यवस्थित मळून घेऊयात.
यानंतर या पिठाचे आपण रोजच्या पोळीपेक्षा थोडेसे मोठे असे गोळे करायचे आहेत. या पद्धतीने आपण सर्व गोळे तयार करून घेतलेत. आता एक गोळा घेऊयात आणि त्याची पोळी लाटायची आहे. रोजच्या पोळीपेक्षा थोडीशी जाड अशी पोळी लाटायची आहे. ही पहा या थिकनेसची. आता घरात एखादी छोटीशी वाटी असेल किंवा एखादा डबा असेल किंवा झाकण असेल डब्याचं, त्याने आपण असे छोटे छोटे गोल आकार करून घेऊयात. म्हणजे एकसारखे छान अशा आपल्या पुऱ्या दिसतील. या पद्धतीने आपण सर्व पुऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच तळायच्या आहेत. हे पहा मी इथे सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि इकडे मी त्याचवेळी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं. तेलही छान कडकडीत तापलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू लो करून आपण या एक एक पुऱ्या याच्यात घालायच्या आहेत. शक्यतो 3 ते 4 पुऱ्याच घाला. एका वेळी जास्त पुऱ्या तळू नका, नाहीतर पुऱ्या फुगणार नाहीत, खुसखुशीत होणार नाहीत. इथे मी 4 पुऱ्या घातल्यात. तुम्ही पाहू शकताय. पहा काय मस्त अशा टम्म फुगायला लागलेल्या आहेत या पुऱ्या. पहा वा, मस्तच. या पुऱ्यांना तळायला फारसा वेळ लागत नाही. थोडेसे तांबूस लाल रंग आला की आपण या काढून घेऊयात आणि परत पुढची बॅच तळून घेऊयात. पहा तुम्ही पाहू शकता मस्त अशा टम्म फुगलेला तांबूस रंगावर आपल्या पुऱ्या तळून झाल्यात. अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकताय मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत. आतून खुसखुशीतही झालेल्या आहेत. ही आषाढ स्पेशल अशी गोड पुऱ्यांची रेसिपी अगदी झटपट आणि सहज आणि कमी साहित्यात पटकन बनते. फक्त तुम्ही अचूक प्रमाण घ्या गुळाचं, पाण्याचं आणि पिठाचं. अगदी खुसखुशीत आणि टम्म फुगणाऱ्या अशा आपल्या पुऱ्या तयार होतात. तर या आषाढात तुम्ही या अशा पद्धतीने गोड पुऱ्या करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. परत भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.